ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, विश्वास ही अशी एक गोष्ट आहे, अशी एक बाब आहे की त्या विश्वासाच्या जोरावरती मनुष्य कुठलीही गोष्ट आत्मसात करू शकतो। विश्वासाने अवघड अशी वस्तू किंवा अवघड अशी गोष्ट देखील साध्य होत असते। विश्वासाने मनुष्य जीवन जगण्यासाठी शिकतो। विश्वासाने मनुष्याच्या जीवनाला गती मिळते। विश्वासाने मनुष्य परमेश्वराच्या अगदी जवळ येत असतो आणि म्हणूनच विश्वासाने मोठमोठे चमत्कार झालेले आहेत हे आपण नक्कीच पाहिलेलं असेल आणि ऐकलेलं असेल। आणि म्हणूनच नेहमी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना व इतर लोकांना विश्वास वाढवण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी सांगत आहे की विश्वास आपला कमी न होता वाढत गेला पाहिजे। आज परत एकदा आजचं शुभवर्तमान आपल्या समोर विश्वास काय आहे आणि विश्वास कसा असला पाहिजे आणि विश्वासाने काय होत असते याचं सुंदर असं वर्णन किंवा दृश्य आपल्या समोर ठेवत आहे, जिथे प्रभू येशू ख्रिस्त प्रवचन देण्यासाठी उभा असताना अनेक लोक त्याच्या बाजूला गर्दी करून उभे आहेत। एवढे लोक आलेले आहेत की तिथे एक किंवा छोटीशी जागा देखील नाही उभे राहण्यासाठी। आणि अशा वेळेला काही लोक एका पांगळ्या व्यक्तीला खाटेवरती घेऊन आणतात, परंतु ते प्रभू येशूपर्यंत पोहोचू शकत नाही। शेवटी ते वेगळा मार्ग घेतात, उंच असा छपरावरती जाऊन काही कवले काढून त्या व्यक्तीला त्या छपरामधून खाली उतरवतात, जिथे प्रभू येशू ख्रिस्त लोकांना शिकवण देत होता तेथे। आणि त्या लोकांच्या त्या प्रयत्नाकडे पाहून, त्याचप्रमाणे त्या पांगळ्या व्यक्तीच्या विश्वासाकडे पाहून प्रभू येशू ख्रिस्त जणू काही आनंदित होत आहे, विस्मयित होत आहे, आश्चर्यचकित होत आहे व त्यांना सांगत आहे केवळ आणि केवळ तुमच्या प्रयत्नामुळे, तुमच्या या विश्वासामुळे आज या व्यक्तीला मी बरं करत आहे। केवळ विश्वासाने आज तुम्हाला तुमचं प्रतिफळ मिळत आहे। प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकडे एकच गोष्टीची किंवा एकच गोष्टी आपल्याकडे पाहत असतो की आपण किती प्रयत्न करतो, आपण स्वतःहून किती पावले उचलत असतो, प्रभू येशूच्या जवळ येण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो। त्या प्रयत्नाकडे पाहून परमेश्वर मनुष्याला त्याचं प्रतिफळ देत असतो। हे लोक फार प्रयत्न करत होते प्रभू येशू पर्यंत या पांगळ्या व्यक्तीला पोहोचवण्यासाठी, परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ गेले नाही, तर त्यांनी वेगळा मार्ग घेऊन शेवटपर्यंत ते प्रयत्न करीत राहिले आणि यश त्याच्या पदरामध्ये पडलं। आणि केवळ त्यांच्या प्रयत्नामुळे आणि विश्वासामुळे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या व्यक्तीला नवजीवन दिलेलं आहे। आणि म्हणूनच आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे, जिथे प्रयत्न आहे आणि जिथे विश्वास आहे तेथे चमत्कार नक्कीच होणार, तेथे माणसाला त्याचं प्रतिफळ नक्कीच मिळणार आहे। हे आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे। आपण देखील आपल्या जीवनामध्ये हताश न होता, निराश न होता प्रयत्न करीत राहिलो पाहिजे। जरी आपण एकदा पडू, दोनदा पडू, तरी नेहमी उभे राहून, चालत जाऊन, धावत राहून आपण प्रयत्न करीत राहिलो पाहिजे। आणि प्रयत्न करत असताना त्या प्रयत्नामध्ये आपण विश्वासाचा थेंब, विश्वासाचा बूंद देखील टाकलं पाहिजे, कारण विश्वासामुळे प्रयत्नाला गती येते आणि प्रयत्नामुळे व्यक्तीला अधिक प्रतिफळ मिळत असते। आज परमेश्वराकडून आपण सामर्थ्य मागूया। जो विश्वास या लोकांकडे होता, त्या पांगळ्या व्यक्तीकडे होता, तोच विश्वास आपल्या सर्वांना मिळावा व त्या विश्वासामध्ये आपण टिकून राहून प्रयत्न करत राहावं, म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया। आमेन।